ती घरी बायको हाय घरी वाट बघत असतील अंधार पडला की तुला काय कळतं का नाही अगं तुझ्या वडील तर आलोय अगं मी फास्ट आलो अगं मागं पुढे थांबलो सुद्धा नाही बघत कोणाला बरं आणलं का त्या आणले धर काय तुझ्या वडील तर आलोय मी गडबडीनं अहो आई तर पळाली का असली हा ना माझ्या तोंडावर अगं पैसे नव्हतं ग होतं तेवढं आणलं अगं समजून घ्यायचं तू घ्यायचं मला कुणी समजून घ्यायचं अगं याला मरणाची बाग आहे 8 रुपयाला मला लागली ती 8 रुपयाला का 10 रुपयाला त्या सरकारला काय कळतं का नाही बघ तुझाच भाव आहे आता मी काय सांगू आता काय भावाला मला खावा पिवा म्हणा का आम्ही अगं त्या सरकारपाशी काय नाही पोल्ट्रीवाल्याचं असतं त्याला किती खर्च करायला असतो कोंबड्याला आणि ते अंड देताना कोंबडीला किती त्रास होत असतं हा कोंबडीला बी होत असेल आणि मालकाला बी होत असेल तरच अगं कसं बोलतेस आता तू मग काय तर आणि तुम्ही हे काय नखरं करायला लागलाय असलं काय झालं ही काय हेडफोन काय आणि ही 40 काय आणि ही कशाला हिपी वाढवली असलं अगं ते फॅशन आहे का? काय याने बी नाही घालायचे ते काय तुला काय अडचण होते नवीन नवीन नखरं करायला लागलाय व करू दे तुला काय ही म्हणायचं? किती बरं वाढवली ती हा ते कसलं अडाणी आहे तू तुला काय कळतं का फॅशन फॅशन अलीकडच्या काळातली ते कानातनं काढा पहिला का तुला काय म्हणाले ते 40 बी काढा दर बाय लागला लय नखरं करायला उग ते करा ना खाऊ घाल ग उशीर व्हायला लागलाय हा आता तर मला शेजा 31 डिसेंबरला खाऊन आला तुम्ही दाबून आणि मला इथं आणली अगं असती येतो की काय अजून काय हायचं की दिवस आपलं का जातोय आपण लगी वर करू की काय तर आणि एवढी झाली ती काय एवढी मला तर पुरती लय तिला अगं तुझ्या एकटीसाठी आणले तुझ्यावर नाही माझा जीव आहे का ते लेकरांना खाल्ली ना दुपारी मी तिथे शेतात तिथे बोलून ते आम्ही चालू होती या म्हणली पोरण खावा कुठल्या शेजारीकडे गेलता अगं तिथल्या रस्त्याच्या आपल्या बागोपाशी तिथं पलीकडे नाही का घर ते राहू दे कर बाय मला सांगा आधी कुठलं असू दे सोड